नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी, दुष्काळ याच्यासाठी जी नुकसान भरपाई दिली जाते ती आता शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर मार्फत त्यांच्या बँक खात्यावर आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली जाते. त्यासाठी तुम्हाला केवायसी करावं लागत असते. त्याच्यानंतर केवायसी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार बँक खात्यामध्ये ते अनुदान नुकसान भरपाई जमा केली जाते. या अगोदरही काही शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केवायसी केलेली होती आणि केवायसी करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. त्या विशिष्ट क्रमांकानुसार त्यांना त्यांची केवायसी करावी लागते. केवायसी केल्यानंतर त्यांच्या आधारला जे कोणते बँक खाते लिंक आहेत त्यामध्ये त्यांचे नुकसान भरपाई जमा होते. ही नुकसान भरपाई डीबीटी मार्फत जमा होते. परंतु काही लोकांची केवायसी करूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही आणि याचं स्टेटसही त्यांना पाहता येत नव्हतं. परंतु आता याच्यामध्ये एक अपडेट आलेलं आहे, ज्याच्या मार्फत तुम्ही हे पाहू शकता की तुमचे स्टेटस काय आहे, तुमचे पैसे जे आहेत नुकसान भरपाईचे अनुदानाचे ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत, किती तारखेला जमा झालेले आहेत आणि कधी जमा झालेले आहेत. तुम्ही केवायसी केल्यानंतर तुम्हाला हे स्टेटस पाहता येणार आहे. स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला फक्त विशिष्ट क्रमांकाची गरज पडणार आहे. विशिष्ट क्रमांक तुम्हाला कुठून भेटेल, तर विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमच्या तलाठी सज्जाला ज्याच्या प्रिंटआउट लावलेल्या असतील किंवा तुम्ही तुमच्या तलाट्याकडून तुमचा विशिष्ट क्रमांक घेऊ शकता. विशिष्ट क्रमांक तुम्हाला मिळाल्यानंतर काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ही अशी वेबसाईट तुम्हाला ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही तुमचं पेमेंट स्टेटस पाहू शकता. याच्यासाठी तुम्हाला इथं प्लीज एंटर युअर व्हीके नंबर म्हणजे तुमचा विशिष्ट क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मी एक विशिष्ट क्रमांक टाकतो आणि सबमिटवर क्लिक करतो. तर पाहू शकता विशिष्ट क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर अकाउंट होल्डर नेम दाखवत आहे, अकाउंट नंबर दाखवत आहे, डेट दाखवत आहे, बँक नेम दाखवत आहे, कुठल्या बँकेमध्ये या शेतकऱ्याचे पैसे जमा झालेले आहेत, किती जमा झालेले आहेत, 8,472. रिमार्क जो आहे तो सक्सेस आहे, पेमेंट स्टेटस जे आहे सक्सेस आहे. जर तुमचं पेमेंट काही कारणास्तव नाकारलेलं असेल तर तुम्हाला इथं रिमार्कमध्ये त्याचं कारण दाखवलं जाईल, ती दुरुस्ती तुम्हाला करून घ्यावी लागेल आणि तुमचं पेमेंट स्टेटस सक्सेस आहे की तुमचं पेंडिंगमध्ये आहे हे तुम्हाला इथं दाखवणार आहे. तुमचं अकाउंट होल्डर नेम दाखवणार आहे, तुमची अमाऊंट दाखवणार आहे आणि अकाउंट नंबरही तुम्हाला दाखवला जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अतिवृष्टी त्याच्यानंतर अनुदान याचं जे नुकसान भरपाई हे जे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे याचं स्टेटस पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.